महिला आरक्षणासाठी मतभेद बाजूला ठेवा, श्रेय तुम्ही घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राजकीय पक्षांना आवाहन. स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात मांडला विकसित भारताचा रोडमॅप. देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. आपल्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षणापासून विकसित भारताच्या संकल्पापर्यंत अनेक महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. यातील सर्वाधिक चर्चेत राहिलेला मुद्दा म्हणजे लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याचा विषय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राजकीय पक्षांना आवाहन करताना सांगितले की महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण आणि मतभेद बाजूला ठेवून पुढे आले पाहिजे. महिलांना त्यांचा राजकीय अधिकार मिळणे महत्वाचे आहे. एवढेच नाही तर या निर्णयाचे श्रेय विरोधकांना घ्यायचे असेल तर त्यांनी घ्यावे, मात्र महिलांना त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. महिला आरक्षणाचा नेमका मुद्दा काय? महिलांच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी केंद्र सरकारने 2023 मध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम मंजूर केला होता. या कायद्यानुसार लोकसभा, राज्य विधानसभामध्ये आणि दिल्ली विधानसभेत महिलांसाठी सुमारे 1/4 म्हणजेच 33% जागा राखीव करण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र या आरक्षणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी जनगणना आणि त्यानंतरच्या मतदारसंघ पुनर्रचनेशी म्हणजेच परिसीमनाच्या प्रक्रियेशी जोडण्यात आली आहे. यामुळे कायदा मंजूर झाल्यानंतरही प्रत्यक्ष जागा राखीव करण्यासाठी पुढील प्रक्रिया आवश्यक ठरते. 2026 मध्ये पुन्हा चर्चेत आला महिला आरक्षणाचा मुद्दा. 2026 मध्ये केंद्र सरकारने महिला आरक्षणाची अंमलबजावणी लवकर करण्यासाठी घटनात्मक दुरुस्तीच्या दिशेने पुढाकार घेतला. सरकारचा प्रयत्न हा आरक्षणाची अंमलबजावणी आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेगाने करण्याचा असल्याचे सांगण्यात आले. मात्र घटना दुरुस्ती मंजूर करण्यासाठी संसदेत विशेष बहुमताची आवश्यकता असते. आवश्यक संख्याबळाचा प्रश्न निर्माण झाल्याने या विषयावर राजकीय पक्षांमध्ये मतभेद दिसून आले. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या या भाषणातून पुन्हा एकदा सर्व पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. श्रेय तुम्ही घ्या, पण महिलांना अधिकार द्या. मोदींच्या आवाहनातील सर्वात महत्वाचा संदेश म्हणजे महिला आरक्षणाला राजकीय श्रेयवादाचा विषय बनवू नका हा होता. महिलांना संसद आणि विधानसभांमध्ये अधिक प्रतिनिधित्व मिळणे ही देशाच्या लोकशाहीसाठी महत्वाची बाब आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला याचे श्रेय मिळणार यापेक्षा महिलांना त्यांचा हक्क कधी मिळणार याला प्राधान्य द्यावे, अशी भूमिका नरेंद्र मोदी यांनी मांडली आहे. यावेळी महिला आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. महिला आरक्षणासोबत विकसित भारताचा रोडमॅप. महिला आरक्षणाबरोबरच पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाचा मोठा भाग 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या संकल्पावर केंद्रित होता. भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हा म्हणजेच 2047 मध्ये भारत विकसित राष्ट्र म्हणून उभा राहावा असा संकल्प त्यांनी देशासमोर ठेवला. त्यासाठी केवळ आर्थिक विकास पुरेसा नसून उत्पादन, शेती, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, संरक्षण, पर्यावरण आणि भारताची जागतिक ओळख या सर्व क्षेत्रांमध्ये मोठी झेप घेण्याची गरज असल्याचे नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. शक्ती की सप्तधारा, विकासाचे 7 प्रमुख आधार. विकसित भारतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शक्ती की सप्तधारा म्हणजेच 7 प्रमुख विकास प्रवाहांचा रोडमॅप. यामध्ये पहिला, मॅन्युफॅक्चरिंग पॉवर म्हणजेच उत्पादन क्षेत्रात भारताला अधिक सक्षम बनवणे. दुसरा, ऍग्रिकल्चरल आणि फूड प्रोडक्शन म्हणजेच शेती, अन्न प्रक्रिया आणि कृषी क्षेत्राची क्षमता वाढवणे. तिसरा, टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन म्हणजेच तंत्रज्ञान, संशोधन आणि नवकल्पनांमध्ये भारताला आघाडीवर नेले. डिफेन्स पॉवर म्हणजे संरक्षण उत्पादन आणि संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता वाढवणे. सहावा, ग्रीन आणि ब्ल्यू इकॉनॉमी म्हणजेच हरित ऊर्जा, पर्यावरण आणि समुद्राशी संबंधित अर्थव्यवस्थेला चालना देणे. आणि सातवा, इंडिया सॉफ्ट पॉवर म्हणजे भारताची संस्कृती, परंपरा, योग्य पर्यटन आणि जागतिक प्रभाव अधिक मजबूत करणे. या 7 क्षेत्रांच्या माध्यमातून भारताच्या विकासाला नवी दिशा देण्याचा रोडमॅप नरेंद्र मोदी यांनी मांडला. याच पार्श्वभूमीवर 1 कोटी तरुणांना AI संबंधित कौशल्य प्रशिक्षण देण्याची घोषणाही भाषणात करण्यात आली. स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन कोचिंगचा मुद्दाही त्यांनी मांडला. सेमीकंडक्टर आणि अणुऊर्जेवरही भर. भारताला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी सेमीकंडक्टर उत्पादन आणि आधुनिक तंत्रज्ञानावर भर देण्याचे संकेत मोदी यांनी दिले. त्याचबरोबर देशाची ऊर्जा गरज पूर्ण करण्यासाठी अणुऊर्जेची क्षमता वाढण्यावरही त्यांनी भर दिला. म्हणजे विकसित भारताचा रोडमॅप हा केवळ एका क्षेत्रापुरता मर्यादित नसून उद्योग, शेती, तंत्रज्ञान, ऊर्जा, संरक्षण, पर्यावरण आणि जागतिक प्रभाव या सर्व क्षेत्रांना जोडणारा आहे. नक्षलवादावर मोदींचा इशारा. स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी नक्षलवादाचाही मुद्दा उपस्थित केला आहे. सशस्त्र नक्षलवाद मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचा दावा करताना त्यांनी दिमागी नक्षलवाद हा शब्द वापरला. हिंसा आणि अराजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या विचारसरणीपासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या वक्तव्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
सत्ताधारी पक्षांनी मोदींच्या भाषणातील विकसित भारताच्या रोडमॅपचे स्वागत केले, तर विरोधकांकडून दिमागी नक्षलवाद या उल्लेखावर टीका करण्यात आली. एकूणच काय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात महिला आरक्षण हा महत्वाचा राजकीय मुद्दा नव्हता, तर 2027 ते 47 पर्यंत विकसित भारत हा व्यापक राष्ट्रीय संकल्प ठरला. महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये 33% प्रतिनिधित्व देण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी मतभेद बाजूला ठेवावेत. राजकीय श्रेयाची चिंता करू नये, महिलांना त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तर दुसरीकडे शक्ती की शब्दधाराच्या माध्यमातून उत्पादन, शेती, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, संरक्षण, हरित निळी अर्थव्यवस्था आणि भारताची सॉफ्ट पॉवर या 7 क्षेत्रांवर भर देत 2047च्या विकसित भारताचे चित्र देशासमोर मांडण्यात आले आहे. आता या आवाहनानंतर विरोधी पक्षांची भूमिका काय असणार? महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सर्व पक्ष एकत्र येणार का? आणि 2047च्या विकसित भारताच्या रोडमॅपची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.